सब एक है, हम सब एक है। तेलंगाना लावता नानाला दोन माईक वाजतात. नाना पुढे या ना. आज माईक लाव जा. उस्मानाबाद जिल्ह्यातील लाव ना. जा. सर्व मुस्लिम बांधवांसह कुरेशी समाज, त्याचबरोबर या जिल्ह्यातला सर्व बहुजन समाज या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहे. या आंदोलनाला उपस्थित असलेले आमचे विश्वासप्पा शिंदे, प्रतापसिंह पाटील, सन्माननीय मसूद शेख, संजय वाघमारे, पृथ्वीराज चिरवण, रणवीर इंगळे हे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज उपस्थित होण्याचं कारण असं आहे की या जिल्ह्यातला, या उस्मानाबाद जिल्ह्याची, उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याची परंपरा अशी आहे की हा जो अन्याय आहे तो अन्याय कुरेशी समाजावरचा नाही. ही अन्याय खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावर अन्याय आहे. गेल्या 2014 पासून या राज्यामध्ये ह्या शेतकऱ्याला, या राज्यातल्या शेतकऱ्याला हालहाल करण्याचं महापाप हे भाजप सरकारनं आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे. बंधूंनो, काही लोक असं म्हणतात की हे फक्त वैयक्तिक असं आंदोलन आहे, पण आम्ही असं म्हणतोय की हे आंदोलन या राज्याच्या विकासासाठीचं आंदोलन आज आहे. या ठिकाणी बंधूंनो, जर या कुरेशी समाजाने आमची जनावरे नाही घेतली तर ह्या महाराष्ट्रामध्ये माणसापेक्षा चौपट संख्या ही जनावरांची होईल. माणसापेक्षा चौपट संख्या ही जनावरांची होईल. मग ह्या जनावरांचं कोण कसं फडणवीसच्या घराकडे घेऊन द्यायची का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, हे पहा, आमचं संघटन काय आहे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या सर्व जे काय आजपर्यंत काम होतं ते सगळं बंद आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा या कुरेशी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. बंधूंनो, आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे आहोत. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र शासनानं खाजगी एजंट या राज्यामध्ये निर्माण केलेले आहेत. मग ती स्वामी सारखी लोक जी आहेत ती या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद निर्माण करण्याचं महापाप त्यांच्या माध्यमातून होत आहे. हा माणूस आमच्या कुरेशी बांधवाने एखादं जनावर घेऊन जात असताना त्याला बेधाम मारहाण केलेली आहे. आणि त्या मारहाण करत असताना माझा आरोप आहे की या राज्यातलं पोलीस प्रशासन खऱ्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. परंतु एजंट जी सध्याच्या काळामध्ये काम करत आहेत हे सगळं चुकीचं काम ह्या एजंटच्या माध्यमातून होत चाललेलं आहे. गावामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम याच माध्यमातून होत आहे. म्हणून मी आपल्याला असं सांगतोय की आता जर समजा कुठल्या गावामध्ये असा प्रकार कोणी घडवला तर निश्चितपणे आमच्या गावातील सगळी लोक त्या प्रशासनासह त्या एजंटला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत हे तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो. अनेक संघटना आहेत भाजपच्या, बजरंग दल, अनेक विविध संघटना आहेत. त्या संघटनेच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे. एक टेम्पो बघितला की त्याच्याकडून 1000, 20,000, 10,000 उकळायचं आणि त्याला त्या ठिकाणी सोडून द्यायचं. ज्याने कोणी पैसे दिले त्याला त्या ठिकाणी मारहाण करायची. हे आता इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही. एजंटानं आता इथून पुढच्या काळामध्ये आमची आणि तुमची गाठ आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बंधूंनो, आज या सगळ्या बंदला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहेच, पण आता इथून पुढच्या काळामध्ये जे भाकर जनावर आहेत ती मी सर्व शेतकऱ्यांना विनंती अशी करतोय की आपण सगळे जणांनी या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली जी भाकर जनावर आहेत ती यांच्याकडे जमा करायची आणि ती जमा केल्यानंतर त्याला सांगायचं ह्याने पोसा आणि आम्हा शेतकऱ्यांनाही पोसा. कारण सरकार लय खुल्या दिलाच आहे, लय मोठ्या मनाचा आहे. असं
या प्रचार करायचं काम यांच्या माध्यमातून केलं जात आहे। म्हणून मी माझी विनंती आहे की आपण आता इथून पुढच्या काळामध्ये हा लढा शेतकरी, बहुजन समाज, मुस्लिम समाज, कुरेशी समाज हा लढा सगळे आपल्याचा एक लढा आहे। हा लढा जोपर्यंत आपल्याला शासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी राहणार आहोत हे आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय हिंद। शेतकरी यांची जे काय आजारी आणि वृद्ध जनावर असतात त्या जनावरांचं काय करायचं अशा अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलो। त्या आंदोलनासाठी मी एक बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभा आहे। या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये राहत इंदुरी साहेबांचा एक शेर आठवतोय, सभी का खून शामिल है इस यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोडी आहे। ज्या पद्धतीनं हा शेर सांगतोय, इथं या देशामध्ये राहत असताना विशेष कुठला एखादा माणूस किंवा एखादा धर्म, एखादी जात म्हणू शकत नाही की माझं सर्व आहे। प्रत्येकाचा हक्क आहे या ठिकाणी, या देशावर प्रत्येकाचा रक्त या देशामध्ये वाहिलेला आहे देशासाठी। आज आपण पाहतोय ही गोवंश हत्या हा फक्त एक गायींना वाचवणं, जनावरांना वाचवणं हा उद्देश त्यांचा नाही। म्हणजे एखाद्या कुठल्याही गोष्टीवर बंदी आणली की त्याचा चोरून मोठा व्यवसाय होतो आणि चोरून मोठा व्यवसाय झाला तर त्याचा नफा जास्त घेता येतो। या पद्धतीने त्यांचं चालू आहे। आज आपण जर पाहिलं तर रोख रकमाच्या वेळेस घेतल्या जायच्या अगोदर कुठल्याही राजकीय पक्षांना इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून या सरकारनं, नवीन सरकारनं इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून निधी गोळा केला, पक्ष निधी म्हणून। तो सगळ्यात जास्त जो निधी दिलाय तो या जे कत्तलखाने आहेत त्या कत्तलखान्याच्या माध्यमातूनच तो निधी दिलेला आहे आणि तो निधी घेताना यांना लाज वाटत नाही। परंतु हे जे काही उपजीविका करून जगणारे लोक आहेत, शेतकऱ्यांना मदत करणारे लोक आहेत, त्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या लोकांना त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं, खोट्या गायीची हत्या न करता देखील कुठला दुसरं जरी मांस असले, बकऱ्याचं जरी मांस असलं तर त्या लोकांना पकडून त्यांना मारहाण करणं, त्यांना जीव जाईपर्यंत मारणं, असे अनेक प्रकार इथे घडलेले आहेत। या अनेक प्रकाराला छोट्या मोठ्या गोष्टीतून सपोर्ट केला जातोय। आपल्या सोशल मीडियावर एक हर्षी ठाकूर म्हणून एक महिला आहे, एक स्त्री आहे, ती अतिशय वाईटपणे गर्व असते। तिचे जर व्हिडिओ पाहिले, तिचे जर आपण व्हिडिओ युट्यूबवर किंवा अनेक प्लॅटफॉर्मवर आहेत ते जर पाहिले तर ते हर्षी ठाकूरची महिला आहे। ती महिला निव्वळ फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करणं, चुकीच्या पद्धतीने मेसेज पसरवणं अशा पद्धतीने ती करते। तर त्या अशा ट्रोलर्सना, अशा व्यक्तींना शासनाने देखील बंदी घातली पाहिजे। आमचा एखादा व्यक्ती जर कुठे घोषणा देत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतात न एडिट करून। परंतु ही उघडबाई बोलते, त्या मुस्लिम समाजावर बोलते, दलित समाजावर बोलते, सर्व इतर बहुजन समाजावर बोलते, तर त्याच्यावर कुठलीही कारवाई हे शासन करत नाही। म्हणजे यांनी ठरवून दिलेले आहेत, यांनी ठरवून काही ट्रोलर्स बाहेर टाकलेले आहेत, सोडलेले आहेत की त्यांनी अशा पद्धतीने ट्रोल करायचं आणि बाकीच्यांनी त्याचा विरोध करून रस्त्यावर यायचं। रस्त्यावर आलं की यांनी हा नवीन जनसुरक्षा कायदा काढलाय। जनसुरक्षा कायदा हा जनतेसाठी नाहीच आहे, तो सत्ताधाऱ्यांचा सुरक्षा कायदा आहे। जनता जर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल म्हणून जनता जर आवाज उठवते तर त्याच्या विरोधात कारवाई करायची, म्हणून हा जनसुरक्षा कायदा आहे। खरं तर यांनी जनतेला सुरक्षा देण्यासाठी कायदा काढलेला नाही, त्यांनी आपल्याला शांत बसवण्यासाठी, आपले तोंड बेचेपी करण्यासाठी, तोंड बांधण्यासाठी त्यांनी आपला हा कायदा आणलेला आहे। तर अशा या क्रूर कायद्याचा मी आपल्या या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं गोवंशाच्या नावाखाली हे लोक मुस्लिम समाजावर, कुरेशी समाजावर अन्याय अत्याचार करायला त्याचा देखील मी जाहीर निषेध करतो। आणि ह्या पद्धतीने जर असंच यांचा हे प्रकार चालू राहिले तर त्यांच्या विरोधात आम्ही बहुजन समाज म्हणून, लक्षात ठेवा, बहुजन समाज म्हणून म्हणतोय मी, कुठली एक जात किंवा धर्म नाही, बहुजन समाज म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत। आणि हा लढा जो आहे तो लढा आपण कायम देत राहू। आपण कुठल्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या ट्रोल्सला टार्गेट न करता आपलं ध्येय उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जर निश्चित आपण पाठपुरावा केला तर निश्चितच आपला येणारा काळ हा चांगला असेल। आणि त्यासाठी आपण सतत, आपण जे आता आलेला सुरुवातीलाच घोषणा दिली की हमसाब एक आहे, फक्त इथे यायचं, हमसाब एक आहे म्हणायचं, तिथे गेल्यानंतर कोणतर कोणाला तर काहीतरी बोललं म्हणून लगेच त्याच्या विरोधात जायचं, हा प्रकार थोडा थांबवा। आपापसात आपण
एकोपा वाढवल्यानंतर निश्चितच येणाऱ्या काळात ह्या सत्ताधाऱ्यांना त्यांची अवकाश दाखवू आणि त्यांची अवकाश दाखवल्यानंतर निश्चितच आपला काळ आपला असेल त्यावेळेस आपण ठरवू यांचं काय करायचं. त्यामुळं आपल्या या आंदोलनाला मी आपल्या सर्वांच्या सोबत कायम सोबत राहीन. येणाऱ्या काळात देखील मी सोबत राहीन ही या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. दोन मिनिटाचं आपलं 2 मिनिट. वहां के सामने माझी तो माझा आशू लातूरला जात असताना माघारी म्हशी माझ्या 4 राहिलेल्या तरी जायच्या आणि माझी टोलनाक्यावर गाडी अडवली. सगळे घेऊन माझ्या मागे लागली. गाडी अडवली टोलनाक्यावर. गाडी रिटर्न 5 झालेली गाडी माझी माघारी यायला नव्हती. गाडी माघारी घेऊन मला म्हणजे मोठी कोण जाईल मी म्हटलं अजून करत आहे माझा व्यापार आहे. तरी त्याला खरं नाही वाटलं. त्याला दाखले दाखवले. दाखले दाखवून त्यांनी खिशात घातले. दाखले खिशात घालून मी मुशी होते त्याच्या मुशी करून तुलाच्या त्याला खाली उतरावून त्याला मुशीवांचे वासर पाजून दाखवले की मुशी माझ्या गट्याच्या नाहीत, माझ्या मुशी दुधाच्या आहेत. तरी तर त्यांनी मला 2 तास थांबवून तिथं मला पैशाची मागणी करत होते. मी मागणी 1 रुपयाची त्यांनी मागणी केली नाही. मी दाखले टाकले. मी मला पोलीस असतील त्याला बोलव. मी त्यांच्या समोर दाखले दाखवतोय. माझ्यासोबत चल तू माझ्या शेतामध्ये. तू बजरंगाला असेल किंवा कोण असू दे तू माझ्यासोबत चल. तू बघ माझ्या मुशी कापड कसं आहे. ती मागणी करत असताना मी 1 रुपयाची मागणी त्यांची मागणी केली नाही. त्यांना माझी मुशी मी घरी आणले. नंतर तेवढे झाल्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला. माझा कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला म्हणले मला तुझ्या गाडीचा हप्ता चालू कर. मी तुझी लातूरला इकडे गाडी जात असताना आडवी करू देत नाही. चिंतूरचा गरड म्हणून मुलगा आहे. माझी आवश्यक म्हणून माझ्या गाडीचा पाठलाग केला त्यांनी. आणि कालच्या शनिवारची गोष्ट आहे ही. 5 दिवसाची नाही. फक्त 2 दिवसाची गोष्ट आहे. शनिवारची गोष्ट आहे ही. तर असा अन्याय व्हायला लागला आहे. पूर्ण पुरुषी समाज असू द्या व्यापारी असू द्या सगळ्यावर ही बजरंगवाली पूर्ण अन्याय करायला गेले आहेत. त्यांनी आता माल घेतात. बजरंगवाली मध्ये कलाबोशाला घालतात आणि तीच गाय असू द्या काय असू द्या 4-5 दिवसानंतर तिथून गाय होते. आणि हे माझ्या गावाचे आता माझ्या गावामध्ये माझ्या मित्राची गायीचा काय मोडलेला आहे. ही करत असताना त्याच्यावर पहिले तळ्यावरनं खाली पिशवीमध्ये. आता त्याचा मला फोन येत आहे की कोणतरी व्यापारी बघ ही गाय द्यायची आहे. मी मला गोशाळेला नेऊन ते कोण तिथं जाऊन गो हात्या तिथं त्याला बोलवा कोण घेणार आहे. सर्वप्रथम सर्वप्रथम काल लातूर मध्ये ज्या शेतकरी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर या भ्याड सरकारनं हरामखोर सरकारनं शेतकऱ्याच्या पोरावर जो हल्ला केला त्याचा मी जाहीर निषेध करतो अगोदर. आणि आज जे माझे मुस्लिम बांधव कुरेशी बांधव जे आहे तिथं जमलेले जे की शेतकऱ्याचा मित्र म्हणून वागत आहेत आतापर्यंत पहिल्यापासून आतापर्यंत वागत आहेत. जी शेतकऱ्याची भाकर जनावर जी त्यांच्या योग्य वेळी पेरणीच्या वेळी असो अथवा कुठल्याही लग्नाचा कार्यक्रम असो अथवा कुठल्याही अडचणीच्या काळात कुठल्याही चांगल्या दरात आपल्याकडून शेतकऱ्याकडून विकत घेऊन त्यांचा व्यवसाय चालवतात. ते काय फुकट घेत नाहीत. ते काय फुकट घेत नाहीत. पण सध्या आपल्या देशात 2019 पासून अघोषित हुकुमशाही चालू झालेली आहे. आणि या भाजप सरकारने या मुस्लिम सरकारला मुस्लिम बांधवांना टार्गेट केलेला आहे. आणि हिंदू मुस्लिम वाद लावण्याचा हा पर्याय त्यांनी निवडलेला आहे. त्यांच्याकडे विकासाचं कुठलंही कारण नाही. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या
ज्या भाकड जनावर आहेत त्यांच्या गाईला योग्य भाव कोण देते तर एक कृषी समाज देते आणि तो घेऊन जाऊन कटई करू आता काय करू. मग माझं शासनाला एवढं म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्यांना गोवंश हत्याबंदी केलेली आहे तर मग शेतकऱ्याची हे जे जनावर आहेत गाई वगैरे बैल वगैरे काय आहेत ते तुम्ही तुमच्या घरात विकत घ्यावे आणि हे बजरंग दल वगैरे आहेत का हे यांना ब्लॅकमेल करतात सध्या सगळ्या बातम्या येतात. आणि मध्ये यलमाच्या बाजूला तागुळी नावाचा युवक त्याची हत्या करण्यात आली आणि त्याची रिस्टर आतापर्यंत कंप्लेंट नोंदवून घेतलेली आहे का आता हे हुकुमशाही सरकार चालू आहे आणि हा अन्याय मुस्लिम समाज माझा मुस्लिम माझा किती दिवस सहन करणार आहे. त्याच्यासाठी मी ग्वाही देतो आणि मी जसा मराठा समाजाच्या पाठीमागे मुस्लिम समाज उभा राहिला शेतकऱ्याच्या पाठीमागे जसा मुस्लिम समाज उभा राहिला तसा आणि मी ग्वाही देतो की मराठा समाज आणि संपूर्ण शेतकरी समाज तुमच्या पाठीमागे राहील आणि जोपर्यंत तुमचा आंदोलन राहील रस्त्याची लढाई असू द्या कुठली लढाई असू द्या रक्ताची लढाई असू द्या तुमच्या सोबत एक मराठा हिंदू भाऊ म्हणून तुमच्या सोबत उभा राहणार म्हणजे राहणार आणि तुमच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही एवढी 100% ग्वाही देतो. आणि मी जास्त न बोलता बाकीचे माझे मोठे अजून बोलणार आहेत त्यांच्याशी हे करतो आणि दोन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वाटतंय हे जास्त करून आंदोलन कुरेशी समाजासाठी नाही माझ्या शेतकरी बांधवासाठी आहे. आज बघा हे षडयंत्र आहे आणि इतिहास काळापासून षडयंत्रच चालू आहे. षडयंत्र शेतकऱ्याला वेठीस धरण्याचं षडयंत्र आहे. आप्पा जर कुरेशी समाजाला भाकड जनावर आजारी जनावर व्यापाराची जनावर घेऊ नका म्हटलं इनडायरेक्टली याचा परिणाम शेतकऱ्यावर होतोय शेतकऱ्याच्या विकासावर होतोय शेतकऱ्याच्या आर्थिक परिणामावर होतोय. आज जवळजवळ एक 10% समाज सोडला तर 90% समाज हा दुग्ध व्यवसायाचा धंदा करतोय आणि दुग्ध व्यवसाय धंदा करत असताना पूर्ण वेळ म्हणजे सगळे दिवस जनावर दूध देत नसतं. काही काळ दूध दिल्यानंतर ते जनावर भाकड होतं आणि ते भाकड जनावर दुग्ध व्यवसाय करणाऱ्याला पशुपालकाला परवडत नाही. मग ते जनावर व्यापाराला दिलं जातं आणि त्याच्या बदल्यात दुभतं जनावर घेतलं जातं आणि तो उदरनिर्वाह केला जातोय. तर हा कायदा खास शेतकरी राजाला बुडवण्यासाठी केलेला आहे. हा कुरेशी समाजासाठी नाही. आणि त्यातून पुढे जाऊन जर मला कुरेशी समाजाविषयी बोलायचं झालं तर सगळेच काही कापायला जनावर देणारे व्यापारी नाहीत. यांनी पण कसे दुभती जनावर शेतकऱ्याला विकतात. जी भाकड जनावर गाभण जनावर आहेत ती काही काय पाळायला त्यांच्या शेतात सोडतात. काही आजारी असलेली ती कापायला देतात. अरे मग तुम्हाला कायदाच करायचा आहे. आताच सांगितल्याप्रमाणे परांडेचे कुठे गेले आमचे मित्र त्यांनी सांगितलं तुम्ही यांना करण्यापेक्षा कंपन्या बंद करा. बरोबर आहे मुळावर गाव खावा ना फांद्यावर कशाला. मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत माझ्याकडे मी सांगतो नावं त्या कंपन्याची त्याच्या कंपन्याचे मालक कोण आहेत मी सांगतो. एकही मुस्लिम समाजाचा मालक नाही त्या कंपन्याचा. जैन समाजाचे मालक आहेत नाव मुस्लिम समाजाचे धारण केलेले कंपनी जैन समाजाची. कंपनीला नाव आला ना काय चाललंय आणि मग त्याला धरा ना आधी या गरीबाला कशाला. ती त्याला उदरनिर्वाह करायला करू द्या खाऊ द्या त्याला. आणि कोणी मांस खायचं कोणी नाही खायचं हे तुम्ही कोण ठरवणार. देशामध्ये लोकशाही आहे. कुणी काय खायचं कुणी काय नाही खायचं त्याची त्याला ठरवू द्या. तुम्ही का बंधन घालताय. हेच खाऊ नको तेच खाऊ नको. आता मी इथं येऊन बोलतो म्हणजे काय मी
मी माच खातो अशातला भाग नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, जो कोणाला काय खायचंय ते खाऊ दे. तू कशाला बंधन घालतोस? अरे मुळात तुला कुरेशी विषयी काही घेणं देणं नाही. तुला शेतकऱ्याला मारायचं, शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही म्हणून हे तयार चालू केलेलं आहे. परंतु कुरेशी बांधवांनो, आज तुम्ही तुमचं आंदोलन छेडलेलं नाही, शेतकऱ्यासाठीचं आंदोलन छेडलेलं आहे. मी एक शेतकरी या नात्याने तुमच्याशी पूर्ण पाठिंबा देतो. उद्या शेतकऱ्यावर दयनीय अवस्था येणार आहे आणि शेतकऱ्याला आवाहन करतो की या आंदोलनाच्या पाठीमागे राहा आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी बळ द्या. काय चाललंय? 4:30 म्हणे बजरंग दलाचे कार्यकर्ते. अरे तुम्ही बांधून पाळले की रस्त्यात व्यापाराचे येणाऱ्या गाडी आता सांगितलंय का मुलानं माझ्या दुपट्या म्हशी येत होत्या. अशा गाडीवाल्याला अडवायचं, मारायचं, त्याचे हात पाय तोडायचे, त्याचे डोळे फोडायचे आणि त्याची दखल कोणीच घ्यायची नाही. ही हुकुमशाही आहे का? काय चाललंय काय? अरे तुमच्या हातात राज्य दिलंय, जगू द्या लोकांना. बसत नाही. म्हणायला गेली समोर आहे तर ती समोर तुम्ही बाजारात बाजाराला जाऊ नका आणि व्यापारात जाऊ नका. शेतकरी समोर राहायची तुम्हाला करायला पाहिजे तर तुमच्याकडे तुम्ही बाजार करता म्हणून ही लोकांनी तुमची पंधरा केली आहे. या सरकारचा आपण खाईल विचार करणार आहोत. आज शेतकरी तिथून घडीला लागलेला आहे. हजारो प्रश्न या शेतकऱ्यासमोर या सरकार समोर पडलेले आहेत. एकतर ऊर्जाचा भाव वाढलेले आहेत, ऊर्जाची कृषी बाजारात येताना लोकांनी अजून 3 लिटर त्याला फुलवून झालाय. पाऊस पडला आहे, ही लोकांचा दिलं चालतात म्हणून एक शेतकरी माझ्या घराला पर्यंत मराठा समाजाचा शेतकरी आला. त्यांनी सांगितलं की साहेब मंडळ माझी बाजू आधार आहे. डॉक्टरने 40,000 रुपये खर्च सांगितलाय. आमच्यावर बाजारात विकायला तो बायको चालू आला. मी त्याला सगळं सांगितलं, सगळ्या जिल्ह्यातील शेतकरी एकत्रित कर आणि 24 आंदोलन इथून कोणती सरकार विरोधात तरी कुठं लावायची. परंतु मी पुरेशी समाजाला विरोध करतो. सर तुम्हाला पुरेशी समाजाच्या नेते मंडळाला आई शपथ घेऊन सांगतो, तुम्ही बाजार बंद करा. तुम्ही बाजार करू नका. तुमची घरदार बंद करत्या. तुम्ही जर बाजार बंद केला तर काही लोक आम्ही दिल्लीपासून दिल्लीपर्यंत गणेश मुस्लिम अल्पसंख्याक समाज तुमच्या पाठीमागे या ठिकाणी विनंती करतो. मी कुठल्या सर्व हात जोडून विनंती करतो. आज तसं आपण सगळ्यांनी या ठिकाणी पुरेशी समाजाला पाठिंबा दिला आहे. तसं ह्यांचा एखादा टेम्पो नंतर समोर मारायला लागली तर आपण तिथं जाऊन त्याला व्हायला पाहिजे. आपण सगळ्यांना लोक आहे त्याच्याबद्दल धंदा पण झाला म्हणजे खायचं त्याचा झाला नाही आणि पन्नाचा पण बंद. आता कसं म्हणजे सगळे झालेले परंतु गोरगरीब जनतेचं कसं होणार, शेतकऱ्याचं कसं होणार, सरकारचं कसं होणार आहे. सरकारला काही केलं गेलं नाही. तो तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही व्यापार पण करू नका. 2-3 महिने त्यांना मोरद्या तरतुद्या जवळ याचं मतदान देऊन या ठिकाणी थांबतो. मी असलेल्या राज्याच्या नात्याने मी तुम्हाला पूर्ण जनता पाठिंबा देतो. तुमच्या तालुक्यात तरी हाणामारी होत असेल पण माझ्या तालुक्यात फक्त होऊन येणार नाही. माझ्या तालुक्यात आम्ही आम्ही मराठा जाऊन दिला त्याची भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे. या ठिकाणी मी थांबतो. जय महाराष्ट्र. सलाम. हो जनाब, एक मिनिट.
एकच मिनिट. अल्पसंख्याक समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जे आहे आज आपण पाहू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये जे असंख्य समाज जे आहे रस्त्यावरती उतरून या ठिकाणी धरणं आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते. असंख्य समाज जे आहे ज्या पुरुषी समाजाला जे आहे अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष या ठिकाणी पाठिंबा देताना पाहायला मिळते. कसं बघतंय आंदोलन धरणं आंदोलन करत हे सरकार 2015ला गौवंश हत्ती कायदा बंद केला. कायदा प्रतापसिंह पाटिल है, हमारे संजय वाघमारे साहब है और 5 पुलिस समाज के और ये समाज के अगर सिर्फ 10 लोग कलेक्टर के पास जाएंगे, वहाँ पे पूरा इंतजाम है आपका निवेदन देने का, वो उधर जाएंगे, हमारा धरना आंदोलन जब चलता रहेगा, कोई भी उधर ज्यादा रश करने की कोशिश मत करे। और इसके बाद अगर हमको तो जिसको बात नहीं करनी है, आने वाले कोई मेहमान आए उनको बात करने का मौका देना है। एक इम्पोर्टेंट मैं यहाँ पे बात करना चाहता हूँ कि ये हमारा धरना आंदोलन आज से शुरू है, एक लोकशाही का हिस्सा है। इसके आगे भी हम और बहुत अच्छे आंदोलन लोकशाही में जो हमारे को आशीर्वाद दिया है वो रास्ते में आगे करने वाले हैं। जब तक ये सरकार ये गौवंश हत्या कानून वापस नहीं देती, किसी के भी दिल में डाउट नहीं रहना चाहिए कि इसमें से कोई कुछ शुरू करेगा। नहीं, पूरे महाराष्ट्र में एक देव है। और दूसरी बात यह है कि हम उस्मानाबाद, मैं खास उस्मानाबाद का नाम ले रहा हूँ, उस्मानाबाद की हमारे पूरे टीम की तरफ से आने वाले या 2 या 3 दिन में हमारी 2 लड़ाई है। एक तो हम रास्ते पे की लड़ाई लड़ रहे हैं और दूसरी कानूनी। तो हमारा 2 या 3 दिन में आज हमको शांति मामले जाना है, एक बेहतरीन रिट पिटीशन ये मामले में दाखिल होने वाली है और इंशाल्लाह कामयाबी ही रहेगी। यही मामला है कि गोरक्षक जो कर रहे हैं, हमारे जो अन्याय कर रहे हैं, ये सब के अंदर है तो ज्यादा कोई बात नहीं मिली आती और इंशाल्लाह कामयाबी मिलेगी। खामोशी से यहाँ का एक सैंपल जो महाराष्ट्र में जाना चाहिए, कैसा धरना आंदोलन हर आदमी यहाँ बैठे कोई उनकी वजह है, बड़े बड़े लोग आए उनकी बात सुनी है, हमको उनको साथ हमारे साथ है। मैं इसके बाद हमारे उस्मानाबाद जिले के नेता नरेंद्र सिंह साहब से गुजारिश करता हूँ कि वो अपने ख्यालात नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। गोवंश कायदा 1915 रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा। खुर्ची खाली करावी लागल आणि त्याच्यावर तर तुम्ही लक्षात घ्या। पुन्हा तुम्ही काही करा, त्या लक्षात ठेवा आणि त्याला जगू द्या। आज इथं त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे, शेतकऱ्याचं आहे, शेतमजुराचं आहे, अल्पसंख्याकाचा आहे, बहुजनांचा आहे, हा सर्व समाज पिछला चाललाय। ओके इथे निवेदन दिले आता तुम्ही काय मागण्या होत्या नेमकं? 2015चा कायदा रद्द करावा, गायीची हत्या केली नाही पाहिजे हे सगळ्यालाच मान्य आहे, पण गोवंश हत्या बंदी केल्यामुळं बैल शेतकऱ्यांनी काय करायचा, भाकड जनावर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आणि पुरेशी किंवा व्यापारी या दोघांपेक्षा शेतकऱ्याचा प्रश्न अवघड झाला। त्याच्यामुळे गोवंश कायदा 2015ला जो केलाय तो रद्द करावा ही एक मागणी। दुसरी मागणी आहे, उस्मानाबाद जिल्हा सह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात परवानाधारक वाहतूक करणारे जनावरांचे त्यांचे अडवले जातात वाहनं, ते सगळे जनावर उतरून घेतले जातात, गोरक्षणामध्ये चालले म्हणून सांगतात गोशाळेत आणि 2 दिवसानं त्या गोशाळेत गेलं तर एकही जनावर नसतं आणि ही लूट चाललेली आहे आणि थोडा विरोध झाला तर त्यांना मारहाण केलेले, केसेस केलेले, त्याच्यामुळे ते गोरक्षणाच्या खाली लूटमार चालले तो रद्द करावा। तिसरी मागणी आहे, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तालुके आणि मोठे गाव या सगळ्या ठिकाणी सुसज्ज असं कत्तलखाना बांधण्यात यावा।
मग आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, तुम्ही काय चर्चा झाली? सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या हातात आहे ते मान्य करतील. पण जो कायदा रद्द करायचा आहे त्याचा इथल्या जिल्ह्याचं निवेदन पाठवतील मुख्यमंत्र्याला. आणि त्यांनी बैठकीचं नियोजन केलंय कलेक्टर साहेबांनी. म्हणजे बैठक लावतो SP, आपण एकत्र बसू. तुमचं नाव आणि पण सांगा. तुमचं नाव सांगा. विश्वास शिंदे, जिल्हा काँग्रेस, उस्मानाबाद. माझं नाव शेख मसूद, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश जनरल सेक्रेटरी, शरद पवार. मागणी काय होती? आज निवेदन दिलं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना. आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाने आजपासून पूर्ण राज्यामध्ये भाकड जनावरांची खरेदी विक्री बंद करून आणि जोपर्यंत गोवंश हत्या कायदा 2015 रद्द होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने जे अधिकार आंदोलनाचे आहेत ते करण्याचा निर्धार इथं केलेला आहे. व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या हेच आहेत की 2015चा गोवंश हत्या कायदा रद्द करावा. हे भाकड जनावर जे खरेदी विक्री लोक करतात ते फक्त कत्तलीसाठीच करत नाहीत. हा मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. त्यांच्या नावाखाली तथाकथित गोरक्षक आणि गोरक्षकांच्या नावाखाली ज्या गुंडांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये टोळी सक्रिय झालेली आहे आणि त्यांनी इतका कहर केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की अनेक ठिकाणी मुर्दे सुद्धा पडलेले आहेत, लूटमार झालेली आहे. हे सर्व प्रकार बंद करावेत. तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील. सरकारने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावे, कारण हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी, पशुधनाच्या जीवनाशी निगडीत हा प्रश्न आहे. एकट्या कुठल्या समाजाच्या किंवा त्या कुरेशी समाजाच्या व्यवहाराचा विषय नाही, तर हा शेतकऱ्याशी निगडीत विषय आहे. सरकारने हे गांभीर्याने घ्यावे, कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून आर्थिक ही मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा सुद्धा जर धंदा बंद पडला, शेतकऱ्यांचं जर जनावरे विक्री केलेली नाहीत तर मोठा कहर या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. ही आज आम्ही एक निवेदन त्यांना एक सूचनावर इशाराच दिलेला आहे. सरकार त्याच्यामध्ये गांभीर्य जर असेल तर त्याच्यामध्ये निर्णय घेईल आणि ह्यांचा जो आंदोलन आहे ते मागे होणार. उस्मानाबाद में जो आज धरने आंदोलन हुआ उसका ये ऐसा इस वजह से किया गया है कि महाराष्ट्र सरकार ने 2015 में गोवंश कायदा जो लागू किया है, जिसकी वजह से ये भाकड़ जानवरों को, शेतकरियों को जो परेशानी होती है और ये व्यापारी जो इधर से उधर ट्रांसफर करते हैं उनके लिए भी गोरक्षण वाले रास्ते से माल जाने नहीं देते, चाहे वो भैंस का रहो माल या हलगट रहो, ले जाने के वास्ते ट्रांसफर वालों को वो ट्रांसफर करते नहीं हैं क्योंकि गोरक्षण वाले उनको मारहान करते हैं. कोई ड्राइवर, कोई आदमी आने जाने के लिए तैयार नहीं है. इसलिए यहाँ पे जो गोवंश बंदी के ताल्लुक से जो कायदा है उसको हटाया जाए और उस्मानाबाद जिले में कत्ल खाना ये ज़रूरी है. हर तालुके में जहाँ पे खाने वाली लोकेलिटी है वहाँ पे अत्याधुनिक कत्ल खाना सरकार ने बांध के देना, ये हमारी मुख्य मांगनी है.